कोयत्यानं वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेश श्रीराम आणि विशाल श्रीराम या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं मंजूर केला। याबाबत हकीकत अशी, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ राहुल अण्णा रेड्डी आणि भाचा रवी अर्जुन संगा हे लिमयेवाडी चौकातील काका महाराष्ट्र चिकन सेंटर इथं चिकन आणण्यासाठी गेले होते। त्यानंतर लागलीच भाचा रवी यांनी फोन करून त्यांना कळवलं की मी आणि राहुल मामा महाराष्ट्र चिकन शॉप इथं चिकन घेत असताना सुरेश कृष्णा श्रीराम, प्रदीप गायकवाड, विशाल श्रीराम, प्रज्वल गायकवाड हे त्या ठिकाणी येऊन मागच्या वेळी केलेली केस माघारी घेतो का नाही असं म्हणून शिवीगाळ करू लागले। आम्ही त्यांना विरोध करत असताना प्रदीप गायकवाड यांनी त्यांच्याजवळ लपवून आणलेला कोयता काढून तू केस मागे घेणार नाहीस तर तुला आत्ताच खलास करून टाकतो असं म्हणून राहुल मामाच्या डोक्यात मारलं। तेव्हा त्यांच्या डोक्याला मार लागून रक्त येत होतं। इतर सर्वजण राहुल मामाला हातानं मारहाण करून शिवीगाळ करत होते। दरम्यान त्या ठिकाणी असलेले महाराष्ट्र चिकन दुकानातील रमजान फारुक बेपारी आणि मी मिळून राहुल याला दुकानात आतमध्ये ओढून घेऊन दुकानाचं शटर लावून घेतलं। त्यावेळी ते सर्वजण सार्वजनिक ठिकाणी हातात कोयते घेऊन कोणी मध्ये आलं तर त्याला पण खलास करतो अशी आरडाओरड करून सार्वजनिक रस्त्यावर दहशत निर्माण केली। त्यावेळी आजूबाजूचे लोक त्यांना पाहून पळून गेले। तसंच दुकानदारानं त्यांना घाबरून त्यांच्या दुकानाचं शटर लावून घेतलं। त्यानंतर ते चौघे आरडाओरड करत निघून गेले। फिर्यादींनी त्यांच्या भावाला पाहिलं असता त्यांच्या भावाच्या डोक्याला मार लागून खूप रक्त येत होतं। फिर्यादींनी त्यांच्या भाच्याच्या मदतीनं भावाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। अशा आशयाची फिर्याद रोहित अण्णा रेड्डी यांनी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात दिली होती। दोघा आरोपींनी ॲडव्होकेट संतोष नावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मंजूर होऊन मिळणेकामी सत्र न्यायालयात धाव घेतली होती। आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी घटनेवेळी आरोपी हे नीलमनगर येथील मंदिरात पूजा करत होते हे दर्शवणारी चित्रफीत सादर करून आरोपी निष्पाप असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं। तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला। यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट धनंजय एमुल यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिलं।